सणांबाबतीत सरकारची भूमिका अयोग्य असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांची भूमिका लक्षात घेऊन सरकारने उच्च न्यायालयात जायला हवं होतं असंही आव्हाड म्हणालेत। अयोग्य भूमिकेमुळे पोलीस आणि मंडळांमध्ये संभ्रम असल्याचं सांगत या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची तयारी त्यांनी केली आहे। तर ही जितेंद्र आव्हाडांची नोटंकी असल्याचा आरोप शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय। उच्च न्यायालयाच्या काही निर्णयानंतर सणांच्या बाबतीत उत्सवांच्या बाबतीत सरकारने सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं पाहिजे होतं, पण त्याच्याकडे नेहमीच्या सवयीप्रमाणे दुर्लक्ष केलं आणि त्याचे परिणाम असे झाले की आज पोलीस खात्याने जे काही नोटिसेस इश्यू केल्या आहेत, महानगरपालिकेने जे काही परवानगी दिल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठेही समन्वय दिसत नाही। आमच्या गणपतीला 9.5 फुटाचा पाट असताना परमिशन 10 फुटाची दिली आहे। गणपती ठेवणारच कसा आम्ही? लाऊडस्पीकरवाल्यांना नोटिसेस आल्या ठाण्यामध्ये की जर तुम्ही लाऊडस्पीकर लावला आणि दिला तर तुमची आम्ही सामान जप्त करू आणि जो डीजे किंवा आयोजक लावतील त्यांना 7 वर्षाची कैद। अशा प्रकारचे धमकीवजा जर आदेश निघणार असतील तर कोणीच उत्सवात सहभागी होणार नाही। लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। काही लोकांनी दहीहंडीचा हा उत्सव हा इव्हेंट बनवला होता आणि हा इव्हेंट माझी खासगी मालमत्ता आहे म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा चालू ठेवली होती त्याला कुठेतरी छेद जात होता। त्यांना आता यावर्षी सत्तेमध्ये नसल्याकारणाने प्रायोजक मिळत नसल्याकारणाने त्यांनी हा उत्सवच बंद करायचा ठरवलेला आहे। खरं तर त्यांना उत्सव साजरा करायचा होता। रात्री 12 वाजता जन्माष्टमी साजरी केली असती, सकाळी दही काल्याचा प्रसाद सगळ्यांना दिला असता, 5-6 हजारात सुद्धा हा उत्सव होऊ शकला असता, परंतु त्यांना ते करायचंच नव्हतं। जशा मला परवानग्या मिळाल्या तसे त्यांनाही परवानगी मिळाली असती, परंतु जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं काहीतरी विरोधाला विरोध करायचं म्हणून जर कोणी भूमिका घेतली असेल आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा असा जर कोणी अपमान करत असेल तर निश्चितपणे ते खेदजनक आहे। अशा पद्धतीनं दहीहंडी उत्सव रद्द करायची जी भूमिका घेतलेली त्या भूमिकेचा मी निषेध करतो, कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्याही वर्षी झालेल्या, त्याच्या आदल्याही वर्षी झाल्या होत्या। महाराष्ट्राच्यामध्ये दुष्काळाचं सावट ह्या वर्षीपेक्षा ह्या 2 वर्षात भीषण होतं, तरीसुद्धा त्यावेळेस त्यांनी मात्र मोठ्या उत्सवामध्ये 5-6 कोटी रुपये खर्च करून हा दहीहंडीचा सण साजरा केला। त्यामुळे मला असं वाटतं तसं न करता आपण अतिशय साधेप्रमाणे आपल्या संस्कृतीचं रक्षण करूया, जतन करूया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।